हेक्स वर्ल्डमध्ये अडकलेला पैसा परत मिळावा किंवा घरं मिळावीत या मागणीसाठी गुंतवणूकदारांनी समीर भुजबळांच्या नवी मुंबईतील खारघरमधील हेक्स वर्ल्डच्या प्रकल्पाला धडक दिली। आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सध्या अर्थ रोड तुरुंगात असलेल्या समीर भुजबळांवर हेक्स वर्ल्ड गृह प्रकल्पाविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात यापूर्वीच गुन्हा दाखल झालाय। हेक्स वर्ल्डच्या गुंतवणूकदारांची भूखंड ताब्यात देण्याची मागणी ईडीकडे त्यांनी केली आहे। 2010 मध्ये भुजबळ कुटुंबियांनी नवी मुंबईतल्या खारघर भागात हेक्स वर्ल्ड नावाचं एक मोठं गृहनिर्माण प्रोजेक्ट सुरू केलं होतं। हा प्रकल्प 2300 घरांचा होता, पण या प्रकल्पात घरं घेणाऱ्यांकडून पैसे घेतले पण त्यांना घरं देण्यात आली नाही, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। मी 2010 ला पैसे भरलेले आहेत, व्याजाने काढून पैसा भरलेला आहे, कारण घर होईल स्वतःचं। पण 10 वर्ष झाली वाट बघून बघून घराचं काय हे नाही। मी रिटायर झाले 2013 ला, आज 4 वर्ष भाड्याच्या घरात राहते, तरी मग आम्हाला हे घर मिळालंच पाहिजे। काही झालं तरी आमच्या सोसायटी त्या नावाने तरी घर सोसायटीला जागा द्यावी। मला सध्या घर कुठेही नाहीये, त्यामुळे माझा तर अधिकार होतो की मला घर मिळालंच पाहिजे। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या त्यांच्याकडे नगरविकास खाता आहे, महसूल खाता आहे, सगळं आहे। यांनी आणि या प्रसारमाध्यमा थ्रू हे पण सांगतो की शासनानं याची दखल घेऊन हा भूखंड आमच्या हेक्स वर्ल्ड बायर्स असोसिएशनला ट्रान्सफर करावा आणि ट्रान्सफर करून न्याय द्यावा। आम्ही स्वतः हा भूखंड डेव्हलप करू अशी आमची कळकळीची विनंती आहे। आता मागणी हीच आहे की आम्हाला घर मिळालं पाहिजे। कशा पद्धतीने मिळतंय त्याशी काही संबंध नाही। ह्याच्यामध्ये तुमचे मुख्यमंत्री साहेब असून दे किंवा ज्यांचं आता नावावरती भूखंड आहे, जे समीर भुजबळ वगैरे जे काय त्यांचे जे डिरेक्टर्स आहेत, त्यांनी जे काय असेल ते करून आम्हाला घर मिळालं पाहिजे। ह्याच्यासाठी आता आम्ही न्यायालयात तर जाणारच आहोत, पण त्याच्या पलीकडे आम्हाला शासनाची सुद्धा हे पाहिजे, हेल्प पाहिजे। मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला प्रत्यक्ष त्यांनी थोडं याच्यामध्ये लक्ष घालून आम्हाला हे आमचं घर मिळालं पाहिजे। ह्या घरासाठी लोकांनी कर्जाने काढून पैसे भरलेले आहेत।